तुला आधीच सांगतेय, इथून निघून जा, यामध्ये पडू नको हा. मी स्वतःलाच मारणार म्हणजे मारणार आहे, आणि स्वतः सकट या दोघींनाही मारणार आहे, कारण दोघी युजलेस आहे. ठीक, राणी आजी फक्त बोलते डाव करेन सगळे डाव फेल होतात. मी आज मारणार आहे, तू दूर हो. निका, अगं पण काय झालंय काय एवढं? का तू अशा मारण्याच्या गोष्टी करतेस? रागिणी, अगं तू होतीस ना तिच्या बरोबर, तुझं लक्ष नव्हतं का तिच्याकडे? काय एवढं टोकाचं वागते ती? काय झालंय काय? मी नसतो तर काय केलं असतं दोघींनी? आणि का काय झालं आहे? तुला काय करायचं हा? काय करायचंय नाही सांगणार? काय करायचंय तुला तसं? पण मी का काय करायचं म्हणजे? मी बाप आहे तुझा, मला कळलं पाहिजे तुझ्या आयुष्यात काय काय घडतं ते. नाही सांगणार. का? नाही सांगणार. काय करणार हा? काय करणार? मारणार मला? मारणार? घे घे मार ना. अनिका, मार ना. थोबाड मार फोडेन. ना. मला तेच पाहिजे, मार. अगं आई, हिला मोठ्यांशी बोलण्याची काही अक्कलच नाहीये नाहीतरी. काय काय रागिणी, रागिणी हे असे संस्कार दिले तिच्यावर? हा, मी जर तिला काही बोलायला गेलो तर तुम्ही लोक तिला मला काही बोलू देत नाही. हा, तुझ्या लाडाचे परिणाम आहेत हे सगळे. आधी तिने गाडी जाण्याचा प्रयत्न केला, आता स्वतःला पेटवून घ्यायला निघाले. काय समजायचं मी? अनिका, काय झालं नेमकं सांगशील की नाही? नाही सांगणार. आणि तू ना ही खोटी काय दाखवू नको. जा इथून. अनिका! ए, जा, 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 जा. राजन, अरे तू जरा समजूतदारपणा दाखव. बाप आहेस तू हिचा. लहान आहे जरा, जरा डिस्टर्ब झालेली आहे. मी समजावून सांगते तिला. वहिनी, वहिनी प्लीज प्लीज, मी काय म्हणते, तुम्ही दोघंही जरा आत जा ना. मी सांगते ना तिला समजावून. मी समजूतही काढते तिची. तुम्ही दोघंही एवढ्या लांबून प्रवास करून आला, दमला असाल. माझं ऐका तुम्ही आत जा. मी खरंच समजावते तिला. माझं ऐकेल ती. निका, बाळा जरा शांत हो. काय एवढं झालंय काय बाळा? असं का वागतेस तू? अगं राजा, ही तुझी ग्रॅनी आजी आहे, तशीच मी पण तुझी आजी आहे ना. मला सुद्धा तुझी काळजी वाटते बाळा. तुला काही कधी अडचण आली, काही प्रॉब्लेम आला तर तू माझ्याशी सुद्धा बोलू शकतेस ग. असं एकदम टोकाचं वागू नये बाळा.